दे धडक बेधडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, घटना, समस्या, विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा। नवी मुंबई सायबर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक 6 ऑगस्ट 2023 ते दिनांक 13 ऑगस्ट 2023 दरम्यान आरोपीने फिर्यादी शेअर मार्केट ट्रेडिंग मध्ये गुंतवणूक करून जास्त नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून तब्बल 1,26,00,000 पेक्षा अधिक रकमेची आर्थिक फसवणूक केली होती। याबाबत नवी मुंबई सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच या गुन्ह्याच्या तपासात फिर्यादीच्या फसवणुकीसाठी वापरण्यात आलेली बँक खाते, मोबाईल क्रमांक यांचे तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपी हा भारताबाहेर दुबईत राहून गुन्हा करत असल्याचे निष्पन्न झाले। या आरोपीस लुकआउट नोटीसवर ठेवण्यात आले होते। आरोपी कौशिक कुमार भाई इटालिया हा दुबईहून सुरत विमानतळावर येताच इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी त्याला ताब्यात घेत नवी मुंबई सायबर पोलिसांना त्याची सूचना दिली। नवी मुंबई सायबर पथकाने त्याला सुरत विमानतळावरून ताब्यात घेत अटक केली। आरोपी कौशिक कुमार भाई इटालिया याच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केली असता या गुन्ह्यातील त्याचा सहभाग निष्पन्न झाला। त्याच्याकडे अधिकची चौकशी केली असता त्याच्यावर ठाणे येथे 3, नवी मुंबई 2, पुणे येथे 2 तसेच महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यातील एकूण 60 सायबर तक्रारी असल्याचे निष्पन्न झाले। फिर्यादीने फसवणुकीची रक्कम भरलेली सर्व बँक खाती गोठवण्यात आली असून एकूण 43,31,000 रुपये गोठवण्यात नवी मुंबई सायबर पोलिसांना यश आलं आहे। लोकशक्ती लाईव्ह साठी अमोल कांबळे, नवी मुंबई। अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।